नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासंदर्भातली। अर्थात पाकिस्तानला लोळवा तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सची हीच इच्छा आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणामध्ये I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. भारतासोबतच्या मॅच आधी पाकिस्तान टीमला अखेरचा इशारा मिळालेला आहे। पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हा इशारा दिलाय। विराट कोहलीची बॅट चालली तर ते पाकिस्तानसाठी एक दुःस्वप्न असेल असा इशारा अख्तरने दिलाय। तर शमीची भेदक बॉलिंग पाकिस्तानी बॅट्समनसाठी धोकादायक ठरू शकते असंही अख्तरने म्हटलंय। is one of the toughest side. वो जीतने के लिए आए हैं यहाँ पे और वो कोशिश भी करेंगे यहाँ से जीत के निकलें। तो आपको ऑफेंस के अलावा आपके पास कुछ चारा नहीं है। इनकी बड़ी तगड़ी टीम है हिंदुस्तान के लिए। It's gonna be a very very tough game. I wish you best of luck. तर पाकिस्तान विरुद्धच्या मॅच आधी 140 कोटी भारतीयांची धाकधूक वाढलेली आहे, कारण आहे विराट कोहलीची दुखापत। मॅच आधी प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहलीच्या पायाला एक बॉल आदळला, त्यामुळे विराट कोहलीला प्रॅक्टिस थांबवावी लागली। त्यानंतर विराट पायाला बर्फाचं पॅक लावून फिरताना दिसला। विराट कोहलीची दुखापत किती गंभीर आहे हे कळलेलं नाही, मात्र विराट कोहली मॅचमध्ये खेळणार की नाही असा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे। दरम्यान जर तो खेळला नाही तर हा भारतीय टीमसाठी मोठा धक्का असेल। दादरचं शिवाजी पार्क म्हणजे मुंबईच्या क्रिकेटची पंढरीच। ज्या शिवाजी पार्कमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळींसारखे क्रिकेटर घडले, त्याच शिवाजी पार्कमध्ये भारतीय टीमसाठी चीअरअप केलं जातं। इंडिया इंडिया अशी घोषणाबाजी करत चिमुरड्यांपासून ते तरुणांपर्यंत सगळेच जण आज क्रिकेटच्या रंगात निघाले। दरम्यान मुंबईतल्या क्रिकेट फॅन्ससोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूया। चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा महत्त्वाचा असा हा हाय व्होल्टेज सामना दुबईमध्ये रंगणार आहे। भारत आणि पाकिस्तान विरुद्धचा हा सामना असणार आहे। सर्वांचं लक्ष या सामन्याकडे आहे। आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहेत, चाहते आहेत भारतीय संघाचे। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतंय आज भारत पाकिस्तानचा अत्यंत महत्त्वाचा असा हाय व्होल्टेज सामना आहे, काय वाटतंय कोण जिंकणार? नेहमीप्रमाणे आमच्या भारत देशाच्या सामन्यामध्ये बाजी मारील असं आम्हा सगळ्यांना खूपच वाटतंय। आणि आज आम्ही इथे जरी खेळायला आलो असलो तरी आमचं दिवसभर लक्ष आमच्या इंडिया जिंकते की नाही याच्याकडे असेल। त्याच्यामुळं आम्ही सगळेजण हेच सांगू की आज कोणत्याही परिस्थितीत इंडियाच मॅच जिंकणार। भारत आणि पाकिस्तान हा ज्या पद्धतीने इतका महत्त्वाचा सामना मानला जातो, त्यामुळे नक्कीच याचा विचार वरिष्ठांनी केला असेल आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन असेल आणि त्यामुळे भारतच जिंकणार। शाहिद आफ्रिदी आहेच, त्याचबरोबर त्या आपल्याकडे पण के राहुल आहे। के राहुल पण आपल्याला चांगले स्कोर आणू शकतो। त्याचबरोबर आपल्याकडे हिटर बॅट्समनमध्ये हार्दिक पांड्या आहे। पांड्या तर लाजवाब आहे। सर्व देशाचं खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत हरणार असं भाकीत IIT बाबानं केलेलं आहे। IIT बाबाचं भारत पाकिस्तान मॅचवर भविष्यवाणी। कोहलीसह सर्वांनी जोर लावला तरीही भारत हरणार असं IIT बाबा म्हणतायत। इस बार मैं पहले से बोल रहा हूँ, हाँ। इस बार इंडिया नहीं जीतेगी। चाहे तुम अब उनको विराट कोहली को सबको बोल दो कि अपने जेडी का जोर लगा के आज जीत के दिखा दो, तुम अब जाओ। हाँ। मैंने मना कर दिया नहीं जीतेगी तो नहीं जीतेगी। अच्छा। अब भगवान बड़े हो गए, तुम बड़े हो, अब देखा जाएगा। हाँ।
यानंतर महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराज इथं शाही स्नान करणार आहेत. शिंदे आज रात्री दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनानंतर प्रयागराजला रवाना होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शहांना जोरदार उत्तर दिलंय. आम्हाला अमित शहा यांची दादागिरी दाखवू नका. शहा सत्तेत नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे आणि शहांवर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदेंना अटकेची भीती असल्यामुळे ते कधी सीमा भागामध्ये गेले नाही असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. सीमा प्रश्नाच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव कधीही दिसलं नाही असा दावा देखील राऊतांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापलेत. तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही? वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाहीत असे प्रश्न विचारत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. बारावीच्या परीक्षेमध्ये गणित आणि संख्याशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये राज्यामध्ये 66 कॉपी बहाद्दर सापडलेत. कॉपीमुक्त जनजागृती अभियान राबवण्यात आलं असतानाही सर्रास कॉपी होताना दिसते. मुंबई, नाशिक, कोकण या विभागामध्ये कॉपीचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाहीये. यवतमाळमध्ये आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा पेपर केंद्र संचालकाने व्हायरल केला. चौकशी दरम्यान चोळामोळा केलेली प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. रात्री महागाव पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे आता कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. तसंच सीमा भागामध्ये जाणाऱ्या बससाठी सुद्धा मोठी गर्दी होताना दिसते. आयसीसी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे. या सामन्यामध्ये भारतीय टीम जिंकावी यासाठी नागपुरात होम हवन करण्यात येत आहे. बजरंग बलीला साकडं घालत हवन आणि पूजा करण्यात आली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि आजच्या सामन्यामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 12 कडनं बोगस कॉल सेंटर विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. संगणकातील मायक्रोसॉफ्ट ॲप्लिकेशनमधील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या नावाने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस टोळीला अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये टोळक्याने मध्यरात्री वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याची घटना घडलेली आहे. ग्रामदेवीची यात्रा सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान टोळक्याने शिवीगाळ करत 2 रिक्षा आणि 10 ते 12 दुचाकींची तोडफोड केलेली आहे. दैनिक सकाळच्या वतीने कोल्हापूर शहरातील विविध सामाजिक संघटना, सर्व शासकीय संस्था यांना बरोबर घेऊन हेरिटेज वास्तूंची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेत जवळपास 1200हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे. अंबरनाथ तालुक्यामध्ये नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. हीच बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या उपनदी पात्रामध्ये आज स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेमध्ये भाजप आमदार किसन कथोरे देखील सहभागी झाले होते. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटीतील सरूसजाई स्टेडियममध्ये तयारीची पाहणी केली. यावेळेस त्यांनी नृत्यामध्येही सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला झुमुयर विनिंदिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळेस चहाच्या बागेतील 8600 कलाकार झुमुयर सादर करणार आहेत. भारताच्या लष्कर सेवेमध्ये कार्यरत असणारा T-55 रणगाडा साताऱ्यामध्ये दाखल झालेला आहे. खासदार उदयनराजेंनी स्वतः हजाराहून रणगाडा बसवून घेतलेला आहे. की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं. तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे. काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले. तेही तिकडे बैठका घेतात आता मशाल घेऊन. तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत. त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत. जबाबदारी आता हीच आहे
की एकूण हा जो काही एक अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा, आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाऱ्हाणी आहेत, व्यथा आहे, त्यांना फसवलं गेले. निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं. आता त्या रेवड्या एक आता उघड्या पडायला लागल्या. तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला. नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली विशेष धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे किंवा विरोधकांची अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं तोडली जात आहेत. अशा वेळी काय सांगाल तुमच्या परिस्थितीबद्दल? एकेकाळी नगरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नगरला ओळखलं. आज गाडगे बाबा त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे. कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे. आपण अभिवादन कधी करायचं, श्रद्धांजली कधी व्हायची. तर गाडगे बाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो, सांगायचा नसतो. आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगे बाबांनी जो ज्या दशसूत्री सांगितलेले तो खरा धर्म. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलेलं नाहीये. जे या देशाला आपला मानतात ते आपले. आणि तसं बघायला गेलं तर आता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेन की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळखंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे सुद्धा दाखले मी फोटोनिशी तुम्हाला देऊ शकतो. अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे. तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी जी काही धर्मांधता माजवत आहेत, हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेईल असं मला नाही वाटत. त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का? माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं, धनंजय मुंडेंचं रक्षण करणं, आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे, ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे, ह्यांचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का? म्हणजे नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे, भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? आणि मग तुम्ही करा ना काय करायचं. अरे थांबा एक 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 माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा घेतला जात नाही. नार्वेकर असं म्हणतायत विधानसभेचे अध्यक्ष की माझ्या हातात अजून प्रत आलेली नाहीये. बरोबर आहे. आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे. आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल 3 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो लागतोय. 2-2, 3-3, 4-4 न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये. या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय? आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काही न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे. सर 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची असं वक्तव्य निलंगेकरांनी आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केलेलं आहे आणि आपल्यावर थेट आरोप केलेले आहेत. साहित्य संमेलनात ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ दे. हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे ते तसंच राहू. येत्या 3 तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे. नाही त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असं त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? बजेट सेशन सुरू होत आहे, विरोधक म्हणून विरोधी पक्ष नेते पदासाठी काय पत्र वगैरे? ठीक आहे ना, बघू. आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आलेत. एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं नाही मी म्हणत, तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे म्हणजे
देशभरात राज्यभरामध्ये प्रचार करण्यात आला. मात्र आता आपण बघतो की स्क्रुटिनी ते त्यांना मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना. स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, पण लाडक्या बहिणी का मग उपाशी राहिले? जाऊ द्या हो. तर निवडणुकीमध्ये जनतेला फसवलं गेलं असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे. भाजपाची हिंदुत्वाची व्याख्या नक्की काय आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यामध्ये सरकारचा महायुतीचा अनागोंदी कारभार सुरू आहे आणि निवडणुकांमध्ये जनतेला फसवलं गेलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीये असे अनेक आरोप उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केलेले आहेत. तर शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेला आहे. 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलेला आहे. मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये नीलम गोऱ्हेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. 2 मर्सिडीज दिल्या की 1 मंत्रिपद दिलं जातं असा आरोप यावेळेस गोऱ्हेंनी केलेला आहे. संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सकाळच्या वतीने आज कोल्हापुरामध्ये हेरिटेज वास्तूची स्वच्छता मोहीम घेतली. या मोहिमेमध्ये जवळपास 1200हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे स्वतः या मोहिमेत सहभागी झाले. रायगडातील श्रीवर्धनमध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. बाग मंडाले ते दिघीपर्यंत डोंगर पोखरले जात आहे. त्यातून वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते. हे सर्व बिनबोभाट सुरू आहे. प्रशासन याबाबत कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीये. मराठा समाजाच्या प्रमुख 42 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज कोल्हापुरात बैठक झाली. बैठकीमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर व्यापक चर्चेसह आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आल्याची माहिती आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्रात असल्याचं दिसतंय. धाराशिवमधील तुळजापुरात स्वेच्छानिवृत्ती मंजुरी करण्यासाठी 1.5 लाख रुपयांची लाच घेण्यात आलेली आहे. तुळजापूरमधील रावसाहेब जगताप कर्णामधील विद्यालयाचे सचिव धनाजीराव पेठे पाटील यांनी एका शिक्षकाकडनं लाच घेतली. यावेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना रंगेहात पकडलेलं आहे.